ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। कृषी खात्यामध्ये 169 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत आमदार धस यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रसाळी यांना पत्र दिलंय। हा घोटाळा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या काळातच झाल्याचा आरोप त्यांचा आहे। घोटाळा करण्यासाठी तब्बल 78 कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या। खतांचं लिंकिंग करण्याचं पाप मोठ्या प्रमाणात झालं। या संदर्भामध्ये एसआयटी चौकशीची गरज आहे असं ते म्हणाले। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे। कृषी विभागातला एक घोटाळा नाही, एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीन चिट मिळाली असतील, परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरण त्याच्यामध्ये आहेत। एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल, परंतु तिथे खरेदी मोठ्या प्रमाणावरती झालेले आहे। डीबीटीचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। 78 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि MAIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे। या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। जे चौकशी अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याच वेळेस हा सगळा गैरकारभार झालाय का आणि त्यांच्या सोबत असणारे वाल्मिक कराड हे त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत? 100% त्यांच्याच कालावधीतले हे सगळे प्रकरण आहेत आणि त्याच्यावरती हे स्वतः कितपर्यंत कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय, कारण खाली ज्या सगळ्या बैठका घ्यायचे ते आकाश घेत होते।